आज मी तुम्हाला सांबर बनवून दाखवणार आहे, भन्नाट सोप्या पद्धतीनं. चला बनवूया सांबर, फास्ट आणि लगेच भन्नाट. चला सांबर बनवण्यासाठी काय काय पाहिजे बघूया. ही हिरवी मिरची, लसूण, आलं, टमाटर आणि खोबरं फोडणीत टाकायचे आहे. कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट करून ते नंतर फोडणीत टाकायचं. कढीपत्ता, शेवग्याची शेंग आणि ही डाळ आणि चिंच. आपल्याला सांबर बनवायचं. आता आपण डाळ शिजायला टाकली आहे. आता सांबरमध्ये काय काय टाकायचे बघू आपण. आता हे शेंगा सोललेल्या, हिरवी मिरची, टमाटर आणि चिंच हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत सांबरमध्ये. चला आता आपलं तयार आहे. आता हे शिजलेले, हे असं शिजवायचं, ह्याला खूप असं गाळ नाही, हे असं शिजवायचं. हे झाले. आता याला फोडणी देऊया. सांबर बनवायचं हेच आपल्याला. चला आता फोडणी देऊ. हे उतरून घेते मी, आता ओतून घेते कढईमध्ये. चला पातेल्यात तेल टाकून घेतलेले. त्यानंतर आता मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर जिरे. मसाले दाखवते व्यवस्थित बघा. मोहरी टाकली, जिरे टाकले, कसं सांबर बनवायचं त्या. तेल टाकून आपला कांदा चांगला भाजला. आता ह्याच्यामध्ये खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे, चांगलं भाजून घ्यायचं आहे. भन्नाट लागते. खोबरं पण टाकायचं ना त्याच्यामध्ये, लय नाही टाकायचं, पण थोडं टाकायचं. लसूण पेस्ट पण खूप छान भाजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बघा मीठ आहे चवीनुसार, हळद आहे, धना पावडर आहे आणि लाल कश्मीरी मिरची आहे आणि हे घरचा मसाला आहे. त्याला भन्नाट टाकून द्या. 1 मिनिट हा पण भाजून घेऊया कमी. आता आपला हा मसाला पण भाजून झालेला आहे. चला आपण आता ह्याच्यामध्ये सांबर टाकून घेऊया. म्हणजे चला शिजवून घेतलेलं सगळं हे टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. चला आपलं सांबर तयार आहे. बघितलं कसं भन्नाट झाले सांबर, बघितलं काय? वाव. चला खायला सांबर. वा हा 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 मस्त. चला मी भाताबरोबर खाणार आहे. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबर तुम्हाला खायचं खावा. चला मी भाताबरोबर खाणार आहे. बघितलं कसं भन्नाट वाटते सांबर भात. वा हा 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 हा. बघितले सांबर लय एक नंबर झाले. चला मी तुम्हाला खाऊन दाखवते सांबर भात. वा भन्नाट झालं सांबर भात. वा वा वा. करून बघा, खूप भन्नाट झालाय. हा हा.